नाशिक शहरातील अजंताज सलूनचे संचालक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले हेअर आर्टिस्ट योगेश विनायक निकम यांनी पुन्हा एकदा नाशिककरांचा मान उंचावलाय। जगभरातील तब्बल 50 देशातील 500 स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन फेस्टिवल मध्ये दुसरा क्रमांक पटकावत जागतिक मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावलाय। दरवर्षी आर्टिस्टिक कॉन्फेडरेशन अँड टेक्निक CAT व CMC यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या या भव्य वर्ल्ड कप मध्ये युरोप व लंडन मध्ये विविध गटात हेअर स्टायलिंग स्पर्धा पार पडल्या। भारतातून केवळ 9 स्पर्धक सहभागी झाले होते। त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि लक्षवेधी कामगिरी नाशिकच्या योगेश विनायक निकम यांनी साकारली। त्यांच्या अद्वितीय क्रिएटिव्हिटी आणि प्रयोगशील हेअर डिझाईन्सने परीक्षकांसह प्रेक्षकांची दाद मिळवली। केसांच्या शैलीत बारकाई, परफेक्शन, फॅशनशी जुळणारा आधुनिक स्पर्श आणि अनोख्या क्रिएटिव्हिटीमुळे त्यांनी जागतिक परीक्षकांची मने जिंकली। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल CMC CATचे अध्यक्ष विक्रम पानिया यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। स्पर्धेतील यशामागे अनोखी मेहनत दडलेली होती। कुठलाही शॉर्टकट न वापरता 100हून अधिक डमीवर विविध कट्स, कलर्स आणि साईजवर त्यांनी प्रयोग केलाय। महिला गटांसाठी अवंत गार्ड लुक, फॅशननुसार हेअर डिझाईन्स तसेच पुरुष गटात सलून लुक सादर करून त्यांनी स्वतःची छाप पाडली आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची दखल घेऊन विक्रम पानिया यांनी त्यांना आशियाई स्तरावरील एशिया कप मध्ये प्रवेश दिलाय। तेथून युरोप कप आणि अखेर वर्ल्ड कप पर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय। या दुहेरी यशामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पारंपरिकतेनुसार आधुनिकतेपर्यंतच्या हेअरस्टाईलचे अप्रतिम मिश्रण, क्रिएटिव्हिटी आणि जागतिक स्पर्धकांशी दिलेला मुकाबला यांनी योगेश निकम यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख मिळवून दिली आहे। केशभूषा ही त्यांची जन्मजात आवड। या यशामुळे आणि नवीन भूमिकेमुळे त्यांना या क्षेत्रात अधिक योगदान देण्याची संधी मिळाली आहे। एक सलून व्यावसायिक म्हणून ते नेहमीच आपल्या टीमला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि या आंतरराष्ट्रीय मानामुळे त्यांच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे। नाशिकच्या या तरुण कलाकाराने मिळवलेल्या यशामुळे शहराचे नाव जगाच्या नकाशावर झळकल्याचा अभिमान प्रत्येक नाशिककराला वाटत आहे। युरोप आणि लंडन मधील वर्ल्ड कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आपण मानकरी ठरला आहात। कसे बघता याकडे काय सांगा? आनंदाची तर गोष्ट आहेच। म्हणजे सर्वात पहिले फार मोठं टेन्शन होतं की या स्पर्धेत माझा तो सहभाग झाला आणि त्याच्यावर जी काही जिम्मेदारी पडली माझ्यावरती की अशा प्रकारचे मला लुक्स क्रिएट करायचे, तर टेन्शन तर होतच। पण मग स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि लगभग 1 वर्षभर जी प्रॅक्टिस होती त्याचं हे उत्तर आहे। स्पर्धेची तयारी किती दिवसांपासून आपली सुरू होती? या तयारीसाठी कोणते आव्हान आपल्या समोर होते, काय सांगा? अंदाजे 1 वर्षभर तर सुरुवात होतीच माझी। 1 वर्षभर आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो। प्रत्येक वेळेस नवीन नवीन लुक करत होतो। आमच्या याच्यात असं असतात की डमी असतात, आम्ही त्या डमीवर प्रॅक्टिस करतो। 100+ डमी खराब केल्या आणि त्या डमी करताना त्याच्यावर वेगवेगळे लुक क्रिएट करत गेलो। केस डिझाईन मध्ये परफेक्शन राखण्यासाठी कोणते तंत्र किंवा स्टाईल महत्त्वाचे असतात, काय सांगा? त्याच्यासाठी मेन तर महत्त्वाचे कलर्स असतात आणि जे काही डिझाईन्स करतो आम्ही त्याच्यातनं जॉमेट्रिकली लुक्स असतात, तर ते करण्यासाठी तुमच्या मशीन्स, तुमच्या सीझर्स ते चांगल्या ब्रँडचे, जसं मी यूज करताना वॉल हा जो ब्रँड होता त्याचं यूज केलं होतं। त्याच्यानंतर जॅग्वार नावाची सीझर होती, हे यूज केले होते। ह्या ज्यावेळेस गोष्टी यूज करतो त्यावेळेस तुमच्या कामाचं जे परफेक्शन आहे आणि तुमच्या डिझाईन्स आहेत त्या सोप्या पडतात करताना। आपल्या हेअर डिझाईनची खासियत काय होती, म्हणजे त्यात पारंपरिक आधुनिक असं कोणतं फ्युजन आपण सादर केलं? माझे 2 लुक होते। एक अवंत गार्ड नावाचा फिमेल लुक होता, त्याच्यात जॉमेट्रिकली असे लुक्स करायचे होते, वेगवेगळे डिझाईन्स क्रिएट करायचे होते आणि वेगवेगळे कलर्स करायचे होते। आम्ही काय करतो, पहिले कलर्स करून घेतो आणि कलर झाल्यानंतर त्याच्यात 40 मिनिटाच्या अंतरामध्ये तो लुक्स क्रिएट करायचा असतो। हा होता फिमेल लुक। आणि मेन्सचा जो लुक होता त्याच्यामध्ये सलून लुक्स असतात ना, जसे आपण आपल्या रेग्युलर वावरामध्ये ते लुक्स क्रिएट करायचे असतात, जेणेकरून क्राऊनला व्हॉल्यूम द्यायचा असतो, साईडला स्लोप द्यायचा असतो। ह्या लुक मध्ये आम्ही गेलो। नाशिक मधील अजंताज पासून आपली सुरुवात ते वर्ल्ड कपच्या मंचापर्यंत प्रवास कसा होता, काय सांगा? अवघड तो होता आणि साथ तुमच्या सगळ्यांची होती म्हणून तो फारच छान झाला। 2007 साली अजंता सलून नाशिकला चालू झालं होतं। त्याच्यानंतर 2018 साली आम्ही इथे कुलकर्णी गार्डनला अजून एक ब्रँच चालू केली होती।
ह्या मधल्या प्रवासामध्ये आणि 2018 ते 2025 ह्या प्रवासामध्ये फारच जास्त बिल्डअप झाला. म्हणजे जे काय मी लुक्स नेहमी करत होतो वेगवेगळे माझ्या सलोन्समध्ये, ते आमचे विक्रम पानिया म्हणून सर होते, त्यांनी ती गोष्ट बघितली होती आणि ती गोष्ट बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की योगेशमध्ये काहीतरी आहे. त्या गोष्टीला अनुसरून त्यांनी मला एशिया कपमध्ये प्रवेश दिला होता आणि एशिया कप नंतर युरोप कप नंतर वर्ल्ड कप, हा माझा प्रवास असा कंटिन्युअसली होत राहिला. लहान शहरापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचताना कोणकोणत्या संघर्षांना सामोरे जावे लागले काय सांगा? शहरामध्ये आता नाशिक शहर तर काय आपलं लहान नाहीच आहे. हा, फक्त इथेच असं आहे की इथे जे काही फॅशनेबल हेअरकट्स आहे ते कमी होतात. 2007 साली मी जे काही चालू केलं होतं अजंताज नाशिकला, ते त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं आपलं नाशिक प्रत्येक लुकमध्ये. आणि 2018 पासून जे काय मी कुलकर्णी गार्डनला शॉप चालू केलं, त्याच्यात माझं ह्या शॉपमध्ये जे काय मी मोठं शॉप केल्यानंतर जे काय फॅशनेबल हेअरकट्स यायला लागले, ज्या मुली हेअरकट्स कलर्स मध्ये यायला लागल्या, त्या क्रिएट करता करता ज्यावेळेस मी बाहेरच्या देशामध्ये जायला लागलो तर तिथल्या काही गोष्टी मी घेतल्या आणि त्या नाशिकमध्ये करायला लागलो. हा जो प्रवास आहे ना, अशाच पद्धतीने केला. फॅशन सोबत जुळून केसांची रचना करण्याचा ट्रेंड आता आपण बघतोय, वाढतोय तो. पुढील काळात कोणता ट्रेंड लोकप्रिय होईल असे आपल्याला वाटते? पुढील काळात आहे ना, परत जुने लुक यायला सुरुवात झाली आहे. जसं काही आपण जुन्या काळी बघत होतो की कानावर केस होते, पाठीमागं हिप्पी लुक होता, त्याच्यानंतर आता मुलेट लुक आलेत, साईडला स्लोप असतो, पाठीमागं हिप्पी लुक असतो. हे ट्रेंड आता चालू झालेत आणि ते वाढतील काही दिवसात. आणखी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचा आपला काय पुढील मानस काय असणार आहे? हो, आता मी अजून वर्ल्ड कप आहे पुढच्या वर्षी, CMC कॅट इंडियाचाच आहे, त्याच्यामध्ये माझा सहभाग तर आहेच. आणि प्लस मी माझे जे काही ग्रुप्स आहेत त्या प्रत्येकाला सांगितलंय की तुम्ही याच्यात भाग घ्या, तुम्हालाही ग्रोथमध्ये ह्या गोष्टीचा फायदा होईल. भारतातील ब्युटी इंडस्ट्री जागतिक मंचावर किती वेगाने पुढे जात आहे असे आपल्याला वाटते? फारच जास्त वेगवान जोरात होते आहे. कारण की जर आत्ताचं जर बघितलं, इंडिया अशा प्रकारचे नंबर्स आणू शकतोय आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच की आपला इंडिया बाहेरच्या देशांपेक्षाही वरती जायला लागलाय फॅशन इंडस्ट्रीमध्ये. आपले जे काही परफेक्शन आहे, सीझर आणि कोम्बचं जे काही आपण काम करतो ते बाहेरच्या देशांमध्ये मशीन्सचं काम करतात. त्याच्यामुळे आपलं जे परफेक्शन आहे इंडियाच्या लोकांचं ते फारच चांगलं आहे. त्यांची क्रिएटिव्हिटी फार चांगली आहे. ती काही दिवसात आपले सगळे जेवढे इंडियाचे जे स्टायलिस्ट आहेत ते दाखवतीलच तुम्हाला. नाशिककरांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल काय सांगाल? मी सगळ्यांचे आभार मानेल. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या शुभेच्छामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. थँक्यू. जाता जाता तरुण हेअरकट आर्टिस्टांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येकाने याच्यामध्ये यायलाच पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम दाखवलंच पाहिजे. प्रत्येकाने तुमचं ज्यावेळेस काम दाखवताना जे काय प्रेझेंट करताना ते तुमच्या सलोनच्या लुकमध्ये तर दाखवलंच पाहिजे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात, तुमची स्टाईल कशा पद्धतीची आहे हे दाखवणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी CMC कॅट इंडिया विक्रम पानिया सर यांना जर तुम्ही भेटले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आमच्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आमचा भाचा योगेश निकम यांनी बालपणापासून त्याच्या ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांचं क्षेत्र जे सलून क्षेत्र आहे, हेअरस्टाईल क्षेत्र, याच्यामध्ये त्याच्या आवडीने दिवसेंदिवस प्रगती करून एक इंटरनॅशनल स्तरावरती हेअरस्टाईलमध्ये म्हणजे व्यवसाय सांभाळून त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि आपल्या देशाचं म्हणजे 50 देशामधून 500 स्पर्धकामध्ये त्यांनी हे जे काही बक्षीस मिळवलं आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय सोडून याच्यामध्ये भाग घ्यायचं, हीच एक फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये पण बक्षिसास पात्र होणं ही आमच्या नाशिककरांसाठी किंवा असं म्हणूया महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण 50 देशामधून 500 स्पर्धकामध्ये पहिल्या 3 मध्ये अलग अलग क्षेत्रामध्ये महिलांचं हेअरस्टाईल असेल, पुरुषांचं याच्यामध्ये त्यांना नामांकन प्राप्त होणं आणि एक आजकालचं फॅशनेबल युग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जी कला जपली आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेऊन जे काय आज अचीव केलं आहे हे आमच्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे नाशिकचा पण गौरव वाढला आहे, महाराष्ट्राचा पण गौरव वाढला आहे आणि आपल्या देशाचं पण नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलं आहे. याबद्दल आम्ही सर्व खूप अभिमानी आहोत आणि असंच उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करो. त्याच्या क्षेत्रामध्ये त्याला जे आनंद वाटतं आणि देशाचं, आपल्या गावाचं आणि आपल्या कुटुंबाचं किंवा आमच्यासारख्या त्यांच्या नातेवाईकांचं नाव मोठं करावं, त्याचं नाव मोठं झालं तर आम्हाला अभिमान आहे. माझा मुलगा योगेश विनायक निकम हा
आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड कप चॅम्पियनमध्ये लेडीजमध्ये दुसरा आणि जेंट्समध्ये तिसरा नंबर आला आहे. ही मला माझ्या कुटुंबाला अभिमानाचीच गोष्ट आहे. नाशिक शहराचं, नाशिक जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव त्यांनी एवढ्या प्रगतीपथावर नेलं आणि ते पण छोट्या वयात त्यांनी केलेलं आहे. 90 वर्षात भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये त्यांचं ॲवॉर्ड मिळालेला आहे. तो पण दुसरा आणि तिसरा. त्याच्या मित्रांनी पण मिळालेले आहेत त्यांना पण, आणि त्याला पण मिळालं आहे. सगळ्यांचं माझ्या कुटुंबाकडून अभिनंदन, नाशिककरांचे अभिनंदन, योगेशचं अभिनंदन, शुभेच्छा त्याला, योगेशला शुभेच्छा. धन्यवाद. श्री योगेश निकम यांनी वर्ल्ड कपमध्ये खूप पारितोषिक मिळवलं, त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.